कृषी मंत्र्यांच्या घोषणेमुळे शेतकरी कर्जमाफीची आशा पल्लवित झाली आहे। मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीचे संकेत दिले। सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी कर्जमाफीबद्दल समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीचा अहवाल एप्रिल महिन्यात येणं अपेक्षित आहे। त्यामुळे 30 जून पूर्वी राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेईल असं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय। मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कलम 260 अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर दिलं। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत महाराष्ट्रानं कृषी क्षेत्राच्या आधुनिकतेसाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर केल्याची माहिती कृषी मंत्री भरणे यांनी दिली। गेल्या 9 वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून सुमारे 37,500 कोटी रुपयांची भरपाई दिल्याचंही त्यांनी सांगितलं। फेब्रुवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टीमुळे राज्यातील 1,36,00,000 शेतकरी बाधित झाले। त्यांच्यासाठी 20,194 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून मदतीची मर्यादा 2 हेक्टरवरून 3 हेक्टरपर्यंत वाढवल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं। तसंच कृषी विभागानं विकसित केलेल्या महाविस्तार मोबाईल ॲपचा 30 लाखाहून अधिक शेतकरी वापर करत असून या ॲपमधून पीक लागवड, रोग नियंत्रण, पाणी आणि खत व्यवस्थापन तसंच बाजारभावाची माहिती शेतकऱ्यांना घर बसल्या मिळते असंही भरणे यांनी नमूद केलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी पीक कर्जमाफीबाबत संकेत दिले। सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी कर्जमाफीबद्दल एक समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याचा अहवाल येणं अपेक्षित आहे। त्यानंतर 30 जूनपर्यंत राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबद्दल निर्णय जाहीर करेल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात।